कालच्या बातम्या बघितल्या आणि हा राजकारणाचा चिखल झालाय. राजकारणामध्ये निष्ठेला काहीच अर्थ नाही. हे राजकारण राजकारण राहिलं नाही असं सर्वच पक्षाच्या बाबतीमध्ये काल झालं होतं. राजकारणाचा चिखल झाला. चिखलावरून आठवलं, कारण चिखलामध्येच खूप अशा चिखलामध्येच कमळ हे खुलत असतं आणि या सगळ्या राजकीय चिखलामध्ये फक्त कमळच खुलणार हे काळ्यावरची पांढरी रेघ आहे, खाली लिहून घ्या. मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांचं मी स्वागत करतोय या व्हिडिओमध्ये आणि सर्वांना प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भलं ते वर्ष इंग्रजी असो, पण सर्व मानतात म्हणून सर्वांना या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू नववर्ष हे गुढीपाडव्याला असतं, चैत्र महिन्याच्या एक तिथीला. बघा, आता राजकारणाचा चिखल झालाय. हा चिखल काही लोकांच्या अंगावरती शिंतोड्याच्या माध्यमातून उडाला आणि ते नैतिकता काय, बघा काय मोठे मोठे वाक्य काल पाहायला ऐकायला मिळाले. नैतिकता, पक्षनिष्ठा, काय 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 उपरे, काय काय हे सगळे पाहिले. मग या ठिकाणी नेमकं राजकारण आणि कार्यकर्ता, राजकर्ते, कार्यकर्ता, घराणेशाही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. पक्षानं एबी फॉर्म दिला, काही लोकांनी तर एबी फॉर्म घेऊन पळून गेले, काही जणांनी गाड्या फोडल्या. हे सगळा जो आक्रोश आहे ना, हे आक्रोश म्हणजे म्हणाले एक गोष्ट, प्रश्न विचारला गेला, अरे देशसेवेसाठी, म्हणजे नगरसेवक म्हणा किंवा महापौर साठी, हे देशसेवेसाठी हे लोक एकमेकाला मारायला उठलेत. म्हणजे ही देशसेवा मीच करणार, मीच करणार. अशा लोकांनी देशसेवेसाठी आर्मीमध्ये जावं, तिथं गरज आहे. मग ह्या सगळ्या प्रकरणातून काही निष्कर्ष काढले गेले, काही निष्कर्ष पुढे सुद्धा आले. पक्ष कोणता आहे, भाजपवर सुद्धा या ठिकाणी आम्हाला बोलावं लागेल, कारण जे पारंपरिक भाजपचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा याच्या माध्यमातून नाराज आहेत. आणि जे काही आता काँग्रेसमधून काही इकडं इन्कमिंग वाढली आहे, त्यांना त्या ठिकाणी तिकीट मिळतं, हे सुद्धा शोकांकिता आहे. काँग्रेसवाल्यावरती विश्वास ठेवून चालणार नाही, ही गोष्ट भाजप सरकारनं किंवा युतीनं लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. आता बघा, झालं असं, ह्या सगळ्यामध्ये, ह्या चिखलामध्ये कमळ तर उगवणार आहेच, पण त्यापूर्वी निवडणूक अजून सुरुवात व्हायच्या, फॉर्म भरून झाले, पण ह्या सगळ्यामध्ये भाजपचं कमळ हे फुललंय आणि भाजपचं कमळ फुलून भाजपला एक विजय पदरात पडलाही आणि भाजपनं एक जागा ही फिक्स केली. भाजप एका जागेवरती बिनशर्त निवडून आला. ती जागा आहे बघा कल्याण डोंबिवलीची. कल्याण डोंबिवलीला 122 जागा असतात आणि प्रभाग 18 मध्ये रेखा राजन चौधरी ह्या म्हणजे तिथं फॉर्म भरला होता, पण त्यांच्या विरोधामध्ये कोणीच फॉर्म भरला नाही. कुणी एकानंही त्या ठिकाणी फॉर्म न भरल्यामुळं ह्या रेखा राजन चौधरी ताई त्या ठिकाणी डायरेक्टली निवडून आल्या. म्हणजेच भाजपचं कमळ हे या ठिकाणी उगवलं गेलंय. ह्या चिखलामध्ये प्रथमतः ओपनिंग हे कमळानंच केली आहे आणि कमळ या ठिकाणी खुललेलं आहे. आता हळूहळू हळूहळू चहूकडं कमळच खुलणार आहे, कारण चिखोल एवढा झालाय आणि हे चिखोल सारवायला किंवा ह्या चिखलामध्ये जे काही राजकारण करायला बाकी कुणालाही जमणार नाही. कारण 24/7 डे, 24 तास 7 दिवस हे भाजपचे कार्यकर्ते, भाजप हे ग्राउंड लेवलला जाऊन कामं करतात. आताही ते करणार, कारण त्यांचं राष्ट्र प्रेम, राष्ट्र प्रथम जी काही भावना आहे त्यातून हे लोक काम करतात आणि परत मनधरणी करून भाजप एकवटू शकतो. पण जे बाकीचे पक्ष आहेत, उबाटा असेल किंवा राज ठाकरे साहेब असतील, हे काँग्रेस, आता काँग्रेसवरून आठवलं, आता काँग्रेसने भाजपला धडा शिकवायला वंचितला सोबत घेतलं. आता वंचित त्याच्यापूर्वी म्हणत होते की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे. मग वंचितनं युती केली भाजपच्या बी टीम सोबत त्यांच्या म्हणण्यानुसार आणि ही त्यांच्या दोघांची युती झाली.
दोघांनी जागा वाटून घेतल्या. वंचितनं 62 जागा वाटून घेतल्या, मागून घेतल्या. या ठिकाणी आम्हाला आमच्या इथं जागा पाहिजे. 62 मागून घेऊन त्यांनी ऐन टायमाला 21 जागेवरती उमेदवार दिलेच नाहीत. कारण काय? कारण काहीच नाही, त्यांना 21 जागी माणसंच भेटले नाही. एकीकडे निवडणूक लढवायला माणसं नाहीत, एकीकडे एका जागेला 4-4, 5-5, 6-6 एबी फॉर्म आहेत. ही जी काही विरोधाभास आहे, हा विरोधाभास जास्तीत जास्त विरोधकांमध्ये पाहायला मिळालाय. आणि आता ज्या ठिकाणी ह्या गोष्टी झाल्या बघा, काँग्रेसच्या 21 जागा ऐन टायमाला वंचितनं हे काँग्रेसकडे हँडओव्हर केल्या आणि ऐन टायमाला त्या ठिकाणी काँग्रेस सुद्धा फक्त 5 उमेदवार देऊ शकला. बाकीचे काही 16 तिथं जागा रिक्तच या ठिकाणी काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेसच्या आणि वंचितच्या कोट्यातील गेलेल्या आहेत. आता ह्या 16 जागी यांना असं करावं लागेल, जे मुळात काँग्रेसचे नेते होते त्यांनी बंडखोरी करून जो फॉर्म भरलाय वंचितच्या जागेवरती, त्या ठिकाणी त्यांनाच बाहेरून पाठिंबा द्यावा लागेल, ते पण त्यांची मनधरणी करून. इथं हा विषय झाला. म्हणजे या सगळ्या चिखलामध्ये नेमकं गणलं कोण गेलंय, कशा प्रकारे गणलं गेलंय हे सुद्धा कळणं, हा सुद्धा खेळ कळणं तेवढंच महत्वाचं आहे. आता विषय उरला विरोधकाचा. यावरती थोडे मी गंभीर गोष्टी बोलणार आहे मित्रांनो. या भारतामधील आणि महाराष्ट्रातील विरोधकाला कोणीही सिरियसली घेत नाही, ही 100% खरी आणि 100% खात्रीशीर गोष्ट आहे, बातमी आहे. कुणीच नाही घेत. त्यांच्या पक्षातील लोकही त्यांना मनावर किंवा त्यांना सिरियसली कधीच घेत नाहीत. राहुलला पप्पूच म्हणतात आणि महाराष्ट्रामधल्याला पलटूरामच म्हणतात, पण कोणीही या लोकांना कधीच सिरियस घेत नाही. तुम्हाला वाटेल मी असं का बोलतो भाऊ, यांना सिरियस कोण का घेत नाही, तर सिंपल तुम्ही गोष्टी पाहू शकता. किती प्रकारे कशा प्रकारे ह्या भारतामध्ये नेपाळ घडवायचा, बांगलादेश घडवायचा प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न असफल झाला. परत पहलगामवरून सरकारला खेचायचा प्रयत्न झाला, तोही प्रयत्न असफल झाला. त्यानंतर ऑपरेशन महादेव आहे, ऑपरेशन सिंदूर असेल, यावर बोलण्यात आलं, तोही यांचा डाव सबसेल फेल झाला. आणि त्यानंतर एपिस्टन फाईलच्या माध्यमातून डावसण्यात आलं, तोही यांचा डाव असफल झाला. मत चोरी म्हणजे वोट चोरी असेल, ईव्हीएम मशीन असेल, हे अनेक ज्या वेगळे मुद्दे आणून यांनी जनतेला या ठिकाणी पेटवायचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी जनता ही या लोकांना सिरियस घेतच नाही. कारण लोकांना माहिती आहे की हे कोणत्याही गोष्टी सिरियस बोलतच नाहीत, कारण सगळं काय ते पूर्ण फेक असते. एक इलेक्शन म्हणायचं की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, कधी म्हणायचं वोट चोरी झाली, नंतर म्हणायचं की हे मतदार यादी चुकीचे आहेत. नेमकं खरं लोकांनी काय म्हणायचं? म्हणजे यांचीच हे धरसोड विचारसरणी, धरसोड विचार करण्याचा यांचा जो काही नेचर आहे, हे लोकांना आता माहिती झाले, म्हणून लोक यांना कधीच सिरियस घेत नाहीत. काही असू द्या, लोक यांना कधीच सिरियस घेत नाहीत, घेणार नाहीत. हे लोकांनी सिरियस यांना विधानसभेला घेतलं नाही. लोकांनी अंधविश्वास करून यांना लोकसभेला भरभरून दिलं, खास करून महाराष्ट्रामध्ये. पण त्यांचा एक 4 ते 5 महिन्यामध्ये या लोकांनी भ्रमनिरास केला. निवडणूक बघा, लोकसभा झाल्यापासून ते विधानसभेपर्यंत या लोकांनी काहीच केलं नाही, फक्त खुर्चीचा फायदा घेतला, एन्जॉय करत राहिले. पण त्यानंतर विधानसभेला लोकांना समजलं की हे लोक फक्त टाइमपास पुरते आवश्यक आहेत, यांच्या हातामध्ये सत्ता देऊन आपलं वाटोळं दिवाळ करून आपल्याला घ्यायचं नाही. त्यामुळं विधानसभेला लोकांनी दाखवलं, बेस्टच्या पतपेढीला दाखवलं आणि नगरपंचायत दाखवलं. आता हे लहान विधानसभा म्हणजेच महानगरपालिका, यातही दाखवून देणारच. पण सुरुवातीला म्हणलं मी, कितीही जास्त चिखल होऊ द्या, त्या चिखलामध्ये फक्त एकच फूल खेळत असतं, उगवत असतं, ते म्हणजे कमळ. आणि ह्या सगळ्या चिखलामध्ये तेच फूल उगवणार आहे, तेच चिन्ह जास्त गाजणार आहे, तेच म्हणजे कमळ, भाजप. हे तेवढंच सत्य आहे. तुमचं या सगळ्या प्रकरणावरती मत काय? विरोधक हे 100% गणलेत,
सगळे पक्षातील सगळे ज्यांनी फॉर्म भरले तेही नाराज, त्यांना फॉर्म नाही भेटला तेही नाराज. त्या ठिकाणी बंडखोरीतून फॉर्म पडलेले आहेत आणि स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी आम्हाला सीट नाही भेटलं, या ठिकाणी या पक्षाला कोणीच मतदान करायचं नाही, फक्त माणसं बघून मतदान करा, असे मॅसेज ग्रुपमध्ये व्हॉट्सअपवरती फिरताना आम्ही पाहिले आहेत. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. भाजपनं सुरुवातीलाच एक जागा बिनविरोध जिंकून या सगळ्या महानगरपालिकेचं नारळ फोडलेलं आहे हे म्हणायला काही हरकत नाही. आणि कमळ हे नेहमी चिखलातूनच खिलत असतं हे तेवढं सत्य आहे. तुमचं मत खाली नोंदवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटूया, तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.